शांति अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। शिव का कर लो ध्यान, आ रहा पावन पुण्य सवेरा। से आए अपने आप को जानो, राजयोग के द्वारा अपना परम पिता पहचानो। इसी राजपथ पर चलकर पालो अपना बसेरा। तुम हो आत्मा तन से न्यारे, परमात्मा को प्यारे। दिव्य गुणों को धारण करके योगी बनो दुलारे। ज्योति बिंदु ही तोड़ेगा ये माया मोह का घेरा। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। ओम शांति, ओम शांति, ओम शांति। ओम शांती. 24 तारखेची आवेगध्वनी आहे. रिवाइज आहे 27/3/88. वाणीचं टायटल आहे सर्वश्रेष्ठ सितारा, सफलता का सितारा। आज ज्ञान सूर्य, ज्ञान चंद्रमा अपने अलौकिक तारामंडल को देख रहे हैं। यह अलौकिक विचित्र तारामंडल है जिसकी विशेषता सिर्फ बाप और ब्राह्मण बच्चे ही जानते हैं। हर एक सितारा अपनी चमक से इस विश्व को रोशनी दे रहे हैं। बाप दादा हर एक सितारे की विशेषता देख रहे हैं। बाबांनी म्हटलं की ज्ञान सूर्य शिव बाबा, ज्ञान चंद्रमा ब्रह्मा बाबा आणि आपण अलौकिक परिवार। तर बाबांनी सगळ्यांची काय केले, आता बाबांनी सांगितलं की हे विचित्र तारामंडल आहे ज्यांची विशेषता सिर्फ फक्त बाबा आणि बच्चे जाणतात। मग आता प्रत्येक सिताऱ्याची चमक ही विश्वाला रोशनी देणारी आहे। मग बाबा प्रत्येक सिताऱ्याची विशेषता पाहतात। कोई श्रेष्ठ भाग्यवान लकी सितारे हैं, कोई बाप के समीप के सितारे हैं और कोई दूर के सितारे हैं।
तीन प्रकारचे तारे बाबांनी पाहिलं. बाबांनी म्हटलं की कोणी श्रेष्ठ भाग्यवान लकी सितारे, कोणी बाबांच्या जवळ राहणारे सितारे आणि कोणी एकदम दूरवर पण आहेत. हे सभी सितारे लेकिन विशेषता भिन्न भिन्न होने के कारण सेवा में व स्व प्राप्ति में अलग अलग फल की प्राप्ति अनुभव करने वाले हैं. कोई सदा ही सहज सितारे हैं, इसलिए सहज प्राप्ति का फल अनुभव करने वाले हैं. कोणी बघा थोडीशी मेहनत केली की लगेच त्यांना प्राप्ती ज्यादा होत असते. मग बाबांनी म्हटलंय की कुणाला एकदम सहज फळाची प्राप्ती होते आणि कुणाला खूप मेहनत करावी लागते आणि मेहनत करून थोडीशी प्राप्ती होते. कोई सदा ही सहज सितारे है, इसलिए सहज प्राप्ति का फल अनुभव करने वाले हैं. और कोई मेहनत करने वाले सितारे हैं, चाहे थोड़ी मेहनत हो चाहे ज्यादा हो, लेकिन बहुत करके मेहनत के अनुभव बाद फल की प्राप्ति का अनुभव करते हैं. कोई सदा कर्म के पहले अधिकार का अनुभव करते हैं कि सफलता जन्मसिद्ध अधिकार है, इसलिए निश्चय और नशे से कर्म करने के कारण कर्म की सफलता सहज अनुभव करते हैं. इसको कहा जाता है सफलता के सितारे. बाबांनी म्हटलं की कोणी ज्यादा मेहनत करतं परंतु त्याला अनुभव पण सहज होतो आणि कोणी सतत कर्म करतं पण त्याचा अधिकाराचा अनुभव त्याला हा असतो की तो काय विचार करतो की सफलता माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मला मिळणारच. मग कोणी म्हणून मग बाबांनी म्हटलंय की निश्चय आणि नशा ह्याच्या आधारावर ते कर्म करतात आणि मग त्यांना सहज सफलता अनुभव पण होते. त्याला बाबांनी म्हटलं की सफलताचे सितारे. सबसे श्रेष्ठ सफलता के सितारे हैं क्योंकि वह सदा ज्ञान सूर्य ज्ञान चंद्रमा के समीप है. हे सतत शिव बाबांच्या जवळ राहणारे आणि ज्ञान चंद्रमा म्हणजे ब्रह्मा बाबांच्या समीप राहणारे. इसलिए शक्तिशाली भी है और सफलता के अधिकारी भी है. मग बघा आपला एवढा पुरुषार्थ आहे का, सतत आपण बाबांच्या जवळ राहतो का मायाच्या जवळ पण राहतो. बाबांनी म्हटलं की आता प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा आहे. कोई शक्तिशाली है लेकिन सदा शक्तिशाली नहीं है, इसलिए सदा एक जैसी चमक नहीं है. वैरायटी सितारों की रिमझिम अति प्यारी लगती है. बाबांनी काय म्हटलं, सतत शिवबाबांच्या जवळ राहणारे सितारे नाहीयेत. मग काहींची चमक कमी आहे, काहींची चमक जादा आहे, म्हणजे काहींचा पुरुषार्थ चांगला आहे, काहींचा कमी पण आहे. पण बाबांनी काय म्हटलंय की व्हरायटी सितारे चांगले वाटतात. सेवा सभी सितारे करते हैं लेकिन समीप के सितारे औरों को भी सूर्य चंद्रमा के समीप लाने के सेवाधारी बनते हैं. तो हर एक अपने से पूछो कि मैं कौन सा सितारा हूँ. लवली सितारे हो, लकी हो, सदा शक्तिशाली हो, मेहनत अनुभव करने वाले हो, व सदा सहज सफलता के सितारे हो. बघा बाबाने त्याच्यात म्हटलं लवली सितारे आहेत का, लकी आहेत का, सतत शक्तिशाली आहेत का, कुणी अनुभव करणारे आहेत का, मग कुणी सहज सफलता प्राप्त करणारे आहेत का. मग प्रत्येकाने आपल्याला चेक करा की मी कोणता सितारा आहे.
ज्ञान सूर्य बाप सभी सितारों को बेहद की रोशनी व शक्ति देते, लेकिन समीप और दूर होने के कारण अंतर पड़ जाता है। जितना समीप संबंध है उतना रोशनी और शक्ति विशेष है, क्योंकि समीप सितारों का लक्ष्य ही है समान बनना। कोणी तारे एकदम सूर्याच्या जवळ असतात, कोणी लांब असतात. पण बाबांनी म्हटलंय की आता सगळे बच्चांनी कुठे असलं पाहिजे, एकदम बाबांच्या जवळ असलं पाहिजे. मग त्यांची रोशनी पण कायम राहील आणि त्यांच्यामध्ये ती शक्ती पण विशेष राहील आणि ते बाबांच्या समान बनण्याचं लक्ष ठेवतील. इसलिए बाप दादा सभी सितारों को सदा यही इशारा देते हैं कि लकी और लवली यह तो सभी बने हो, सब आगे अपने को यही देखो कि सदा समीप रहने वाले, सहज सफलता अनुभव करने वाले, सफलता के सितारे कहाँ तक बने हैं। अभी गिरने वाले तारे तो नहीं हो, वह पूंछ वाले तारे भी नहीं हो। पूंछ वाला तारा उसको कहते हैं जो बार बार स्वयं से व निमित्त बनी आत्माओं से यह क्यों, यह क्या, यह कैसे पूछते ही रहते हैं. बाबांनी काय म्हटलं की जे बाबांच्या समान बनण्याचं लक्ष ठेवलेलं आहे ज्यांनी, तर त्यांच्या मनामध्ये कधी प्रश्न उत्पन्न होत नाही. हे असं का, हे तसं का, हे असं का झालं नाही. बाबांनी म्हटलं की जे अधोगतीला पोहोचणारे असतात तर ते काय करतात, सतत त्यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह असतात. हे काय, हे का झालं, हे कसं झालं, हे का बरं, हे का असं व्हायला नको होतं. मग ते बार बार ते प्रत्येक वेळेला काय करतात, प्रश्न विचारत राहतात. मग बाबांनी सांगितलंय की अधोगतीला जाणारे तर नाही येत ना, ऐसे तो नहीं होना. सफलता के सितारे जिनके हर कर्म में सफलता समाई हुई है, ऐसा सितारा सदा ही बाप के समीप अर्थात साथ है. विशेषताएं सुनी. अभी इन विशेषताओं को स्वयं में धारण कर सदा सफलता के सितारे बनो. बाबांनी आता लकी सिताऱ्यांची पण विशेषता सांगितली आणि लवली सिताऱ्यांची पण सांगितली. जे लांब आहेत, स्वतःला लांब अनुभव करतात, त्यांची पण विशेषता सांगितली आणि थोडीशी मेहनत करून सफलता प्राप्त करणाऱ्यांची पण सांगितली. मग बाबांनी म्हटलंय की तुम्ही आता कोणते सितारे आहात. प्रत्येकाने अनुभव केला असेल की मी कोणता तारा आहे. अच्छा, आज सभी से मिलना है. बाप दादा आज विशेष मिलने के लिए ही आए हैं. सभी का यही लक्ष्य रहता है कि मिलना है, लेकिन बच्चों की लहर को देख करके बाप को सभी बच्चों को खुश करना होता है, क्योंकि बच्चों की खुशी में बाप की खुशी है. तो आजकल की लहर है अलग मिलने की, तो सागर को भी वही लहर में आना पड़ता है. इस सीजन की लहर यह है, इसलिए रथ को भी विशेष प्रकाश दे चला रहे हैं. बाबांनी म्हटलंय की आता बच्चे बाबांना भेटण्यासाठी आले आणि बाबा पण बच्चांना खुश करण्यासाठी आलेले. मग सगळ्या बच्चांची खुशीच म्हणजे बाबांची पण खुशी. आजकाल बाबांनी म्हटलंय की ही वेगळी लहर चालू आहे. मग त्या लहरीमध्ये म्हणजे दादींची तब्येत ठीक नव्हती. बाबांचा रथ ज्यांना आपण म्हणतो त्यांना पण विशेष प्रकाश देण्याचं कार्य चालू होतं. म्हणून बाबांनी सांगितलं की त्या खुशीच्या लहरीमध्ये
सागराच्या लहरीमध्ये मला पण तुम्हाला घेऊन चालावं लागतं. चाहे चारों ओर के अलौकिक तारामंडल के अलौकिक सितारों को सदा विश्व की रोशनी दे, अंधकार मिटाने वाले चमकते हुए सितारों को सदा बाप के समीप रहने वाले श्रेष्ठ सफलता के सितारों को अनेक आत्माओं के भाग्य की रेखा परिवर्तन करने वाले भाग्यवान सितारों को ज्ञान सूर्य ज्ञान चंद्रमा बाप दादा का विशेष याद प्यार और नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार मॉर्निंग नमस्ते नमस्ते। बहुत बहुत शुक्रिया बाबा, शुक्रिया। बाबा ने पर्सनल मुलाकात की है, तो पर्सनल मुलाकात में बाबा ने 10 पॉइंट सुनाए हैं। तो सबसे पहले पॉइंट सुनाई, सदा हर आत्मा को सुख देने वाले सुखदाता बाप के बच्चे हैं, ऐसा अनुभव करते हो। सबको सुख देने की विशेषता है ना, यह भी ड्रामा अनुसार विशेषता मिली भी है। यह विशेषता सभी की नहीं होती। जो सबको सुख देता है उससे सबकी आशीर्वाद मिलती है, इसलिए स्वयं को भी सदा सुख में अनुभव करते हैं। इस विशेषता से वर्तमान भी अच्छा और भविष्य भी अच्छा बन जाएगा। कितना अच्छा पार्ट है, जो सबका प्यार भी मिलता, सबकी आशीर्वाद भी मिलती। इसको कहते हैं एक देना 1000 पाना। तो सेवा से सुख देते हो, इसलिए सबका प्यार मिलता है। यही विशेषता सदा कायम रखना। बाबांनी काय म्हटलं की सतत काही आत्मे सुखच देत असतात, सुखाचाच अनुभव करतात। ते काय म्हणतात की बाबांनी मला या सृष्टीवर सगळ्यांना सुख देण्यासाठीच पाठवलेले, ते कधीही कुणाला दुःख देतच नाही, सगळ्यांना सुख देतात आणि जे सुख देतात त्यांना सगळ्यांचे आशीर्वाद पण मिळतात। मग त्यांचा पाठ सगळ्यांना पण आवडतो आणि मग ते एक देतात पण त्यांना 1000 पटीने वापस मिळत असतात। मग बाबांनी म्हटलं की तर ते सेवेमध्ये सुख देतात, बोलून सुख देतात, कर्माने सुख देतात, किती त्यांच्यामध्ये ती विशेषता भरलेली असते। मग दुसरी विशेषता बाबांनी सांगितली, सदा अपने को सर्वशक्तिमान बाप की शक्तिशाली आत्मा हो, ऐसा अनुभव करते हो। शक्तिशाली आत्मा सदा स्वयं भी संतुष्ट रहती है और दूसरों को भी संतुष्ट करती है, ऐसे शक्तिशाली हो। संतुष्टता ही महानता है। शक्तिशाली आत्मा अर्थात संतुष्टता के खजाने से भरपूर आत्मा, इस स्मृति से सदा आगे बढ़ते चलो, यही खजाना सर्व को भरपूर करने वाला है। दुसरी विशेषता सांगितली बाबाने की ते सतत काय अनुभव करतात, मी सर्व शक्तिवान बाबांचा बच्चा आहे, सर्व शक्ती बाबांकडून मला मिळतात, मी खूप शक्तिशाली आत्मा आहे आणि मग मी काय करते, सगळ्यांना संतुष्ट करते, स्वतः पण संतुष्ट राहते आणि इतरांना पण संतुष्ट करते। मग अशी शक्तिशाली मी आत्मा आहे आणि संतुष्टताच एक महानता आहे। आणि शक्तिशाली आत्मा काय करते, बाबांकडून सर्व खजाने ती प्राप्त करत असते आणि भरपूर त्याचा अनुभव करते आणि सतत हीच आठवण ठेवते आणि ती पुढे चालत राहते की बाबांनी मला सगळ्या खजान्यांनी भरपूर केलेले आणि मला सुद्धा इतरांना ते खजाने देत राहायचे।
तीसरी विशेषता सांगितली, बाप ने सारे विश्व में से हमें चुनकर अपना बना लिया, यह खुशी रहती है ना। इतने अनेक आत्माओं में से मुझ एक आत्मा को बाप ने चुना, यह स्मृति कितना खुशी दिलाती है। तो सदा इसी खुशी से आगे बढ़ते चलो। बाप ने मुझे अपना बनाया क्योंकि मैं ही कल्प पहले वाली भाग्यवान आत्मा थी, अब भी हूँ और फिर भी बनूंगी। ऐसी भाग्यवान आत्मा हूँ। इस स्मृति से सदा आगे बढ़ते चलो। बाबांनी काय केलं, मला विश्व सेवेसाठी निवडून काढलेले, म्हणून त्यांना खुशी राहते आणि ते काय करतात, सतत खुशीमध्ये राहतात आणि इतरांना पण खुशीमध्ये घेऊन चालतात. मग बाबांनी मला त्यांच्या कार्यासाठी निवडलेले आणि मी एक कल्प पहिलेवाली आत्मा आहे. मी भाग्यवान आत्मा आहे. मला आता पण माझं भाग्य बनवायचंय आणि 5000 वर्षांनी सुद्धा बाबा मला अशाच कार्यासाठी निवडणार आहे. मग ते ह्या आठवणीमध्ये राहतात. चौथी पॉइंट सांगितली, सदा निश्चिंत बन सेवा करने का बल आगे बढ़ाता रहता है। इसने किया या हमने किया, इस संकल्प से सदा निश्चिंत रहने से निश्चित सेवा होती है और उसका बल सदा आगे बढ़ाता है। तो निश्चिंत सेवाधारी होना, गिनती करने वाली सेवा नहीं, इसको कहते निश्चिंत सेवा। तो जो निश्चिंत हो सेवा करते हैं उनको निश्चित ही आगे बढ़ने में सहज अनुभूति होती है। यही विशेषता वरदान रूप में आगे बढ़ाती रहेगी। आणि बाबांनी म्हटलं की काही बच्चे असे असतात की सतत निश्चिंत आणि ते बल, ती शक्ती त्यांना पुढे घेऊन जाते की बस आता ही सेवा मला करायची आणि एकदम निश्चिंत होऊन ती सेवा करतात. आणि मग बाबांनी सांगितलं की ते हे म्हणत नाही की मी आता खूप सेवा केली आणि मला एवढीच सेवा करायची आहे, नाही, जी मिळेल ती सेवा ते करत राहतात. मग बाबांनी सांगितलं की ते वरदान, ते त्यांना ते वरदान पुढे घेऊन जात असतात. 5वीं पॉइंट है, सेवा भी अनेक आत्माओं को बाप के स्नेही बनाने का साधन बनी हुई है। देखने में भल कर्मणा सेवा है, लेकिन कर्मणा सेवा मुख की सेवा से भी ज्यादा फल दे रही है। कर्मणा द्वारा किसकी मनसा सेवा को परिवर्तन करने वाली सेवा है, तो उस सेवा का फल विशेष खुशी की प्राप्ति होती है। कर्मणा सेवा फल देखने में स्थूल आती है, लेकिन सूक्ष्म वृत्तियों को परिवर्तन करने वाली होती है। तो ऐसी सेवा के हम निमित्त है, इसी खुशी से आगे बढ़ते चलो। भाषण करने वाले भाषण करते हैं, लेकिन कर्मणा सेवा भी भाषण करने वालों की सेवा से ज्यादा है, क्योंकि इसका प्रत्यक्ष फल अनुभव होता है। मला बाबांनी सांगितलं की ज्यांना मुखाने सेवा करता येत नाही, पण त्यांनी जर कर्मणा सेवा केली आणि कुणी भाषण करणारे आहेत, भाषण करणाऱ्यापेक्षा पण कर्मणा सेवा ज्यांनी केली, तर बाबांनी सांगितले कर्मणा सेवेमध्ये पण त्यांना मार्क्स मिळतात आणि त्या सेवेचं फळ त्यांना खुशीचा अनुभव ते करत असतात. मग बाबांनी सांगितले की जी 4 प्रकारची सेवा आहे, ज्ञान, योग, धारणा आणि सेवा. मग त्याच्यामध्ये बाबांनी सांगितलं मनसा, वाचा आणि कर्मणा. मग प्रत्येकच जण भाषण करू शकतं असं नाही. मग बाबांनी सांगितलं की कर्मणा सेवा करणारे पण असले पाहिजे
वाचा सेवा करणारे पण असले पाहिजे, मनसा सेवा करणारे पण असले पाहिजे. मग प्रत्येकाची आपापली विशेषता आहे. पण बाबांनी सांगितलं की जे कर्मणा सेवा करतात तर ते प्रत्यक्ष फळाचा ते अनुभव करतात. ते प्रत्यक्ष फळ कोणतं आहे? खुशी. सदा 6वीं पॉइंट आहे, सदा पुण्य का खाता जमा करने वाली श्रेष्ठ आत्मा हूँ, ऐसे अनुभव होता है। यह सेवा नाम सेवा है, लेकिन पुण्य का खाता जमा करने का साधन है। तो पुण्य के खाते सदा भरपूर है और आगे भी भरपूर रहेंगे। जितनी सेवा करते हो उतना पुण्य का खाता बढ़ता जाता है। तो पुण्य का खाता अविनाशी बन गया। यह पुण्य अनेक जन्म भरपूर करने वाला है। तो पुण्य आत्मा हो और सदा ही पुण्य आत्मा बन, औरों को भी पुण्य का रास्ता बताने वाले। यह पुण्य का खाता अनेक जन्म साथ रहेगा, अनेक जन्म माला माल रहेंगे। इसी खुशी में सदा आगे बढ़ते चलो। मग पुण्याचं खातं पण जमा करणारे काही श्रेष्ठ आत्मे आहेत. त्यांना अनुभव होतो की मग फक्त ते नावाची सेवा नाही, परंतु त्यांचं लक्ष काय असतं की मी जी पण सेवा करेल तिच्यामध्ये माझं पुण्याचं खातं जमा होईल आणि ते पुण्याचं खातं भरपूर होईल आणि तो जेवढी सेवा करेल ते पुण्याच्या खात्यामध्ये जमा होईल. परंतु त्याच्यासाठी आपली स्थिती पाहिजे कशी? देही अभिमानी. बाबांच्या आठवणीमध्ये आपण प्रत्येक कर्म केलं की त्यांचं पुण्याचं खातं भरपूर जमा होतं आणि ते काय करतात, स्वतःही पुण्य करतात आणि इतरांनाही पुण्य करण्यासाठी निमित्त बनतात. पुण्याचं खातं बनवण्यासाठी रास्ता दाखवतात. मग बाबांनी सांगितलं की त्यांचं पुण्याचं खातं अनेक जन्म ते बरोबर राहतं आणि मग ते अनेक जन्म मालामालच राहतात, भरपूर राहतात. मग त्या खुशीमध्ये ते आणखी पुढे जातात. 7वीं पॉइंट आहे, सदा एक बाप की याद में रहने वाली, एक स्थिति का अनुभव करने वाली श्रेष्ठ आत्मा हूँ। ऐसे अनुभव करते हो जहाँ एक बाप याद है, वहाँ एक स्थिति स्वतः सहज अनुभव होगी। तो एक स्थिति श्रेष्ठ स्थिति है। एक स्थिति का अनुभव करने वाली श्रेष्ठ आत्मा हूँ। सदा स्मृति सदा ही, यह स्मृति सदा ही आगे बढ़ाती रहेगी। इसी स्थिति द्वारा अनेक शक्तियों की अनुभूती होती रहेगी. मग बाबांनी म्हटलं की सतत बाबांच्या आठवणीमध्ये राहणारे आत्मे त्यांची स्थिती एकरस राहते, एकरस स्थितीचा ते अनुभव करत असतात आणि जिथं बाबांची आठवण असेल तिथं ते एकरस स्थितीचा अनुभव त्यांना ऑटोमॅटिक आणि सहज होत असतो. मग ती एकरस स्थिती त्यांना, त्यांची स्थिती एकदम श्रेष्ठ असते. एकरस स्थितीचा अनुभव करणारी बस मैं एक श्रेष्ठ शक्तिशाली आत्मा ते अनुभव करतात आणि ती त्या आत्म्यांना त्या अनेक शक्तींचा अनुभव पण होत असतो. त्या बाबांनी आपल्याला अष्टशक्ती सांगितल्या, त्या अष्टशक्तींचा पण ते अनुभव करत असतात आणि त्या अष्टशक्ती मग त्यांना प्रत्येक कार्यामध्ये पुढे घेऊन जातात. 8वीं पॉइंट सांगितली, बाप दादा के विशेष श्रृंगार होना, सबसे श्रेष्ठ श्रृंगार है मस्तक मणि। मैं आत्मा मस्तक मणि हूँ, मणि सदा मस्तक पर चमकती है। तो ऐसे मस्तक मणि बन सदा बाप के ताज में चमकने वाले कितने अच्छे लगेंगे। मणि सदा अपनी चमक द्वारा
बाप का भी श्रृंगार बनती और औरों को भी रोशनी देते हैं। तो ऐसे मस्तक मणि बन, औरों को भी ऐसे बनाने वाले हैं। यह लक्ष्य सदा रहता है। सदा शुभ भावना सर्व की भावनाओं को परिवर्तन करने वाली है। बाबांनी सांगितलं की बाप दादांचा विशेष श्रृंगार म्हणजे काय, की सगळ्यात श्रेष्ठ श्रेष्ठ शृंगार म्हणजे मस्तक मणी. मग मस्तक मणी सतत काय करल, बाबांनी सांगितलं की बाप के ताज में सदा बाप के ताज में चमकने वाले कितने अच्छे लगेंगे. मग बाबांनी जो मला ताज बनवलाय आणि त्याच्या ताज मध्ये हा मस्तकाचा मणी सतत चमकत राहील. बघा, आपण सगळा शृंगार केला आणि जर आपण टिकली कुंकू काही लावलं नाही माया महिलांनी, तर काय होतं, तो एक शृंगार अधुरा राहतो. मग तसं बाबांनी सांगितलं की तुमचा सगळा शृंगार झालेला आहे, पण आपण बाबांच्या मस्तकाचा मणीच कधी अनुभव केला नाही. तर आपल्या मस्तकामध्ये तो मणी आपल्याला अनुभव होणार नाही. बस मैं एक आत्मा हूँ. मी बाबांचा एक मस्तक मणी आहे. बाबांनी काय केलेलं आहे, मला मस्तकामध्ये हं, रोशनी देण्यासाठी निमित्त बनवलेले. मग बाबांनी सांगितलं की त्यांचं सतत लक्ष असलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये शुभ भावना जादा राहील. ते काय करतील, शुभ भावनेचा अनुभव करतील, इतरांना पण ते शुभ भावना देण्यासाठी निमित्त बनतील आणि स्वतःमध्ये पण एक परिवर्तन करतील. 9वीं पॉइंट आहे, सदा बाप को फॉलो करने में तुरंत दान महापुण्य की विधि से आगे बढ़ रहे हो ना, इसी विधि को सदा हर कार्य में लगाने से सदा ही बाप समान स्थिति का स्वतः ही अनुभव होता है. तो हर कार्य में फॉलो फादर करने में आदि से अनुभवी रहे हो, इसलिए अभी इस विधि से समान बनना अति सहज है, क्योंकि समय भी विशेषता को कार्य में लगाना बाप समान बनने की विशेष अनुभूतियां अलौकिक करते रहेंगे और औरों को भी कराते रहेंगे. इस विशेषता का वरदान स्वतः मिला है, तो इस वरदान को सदा कार्य में लगाए आगे बढ़ते चलो. सतत आपण बाबांना फॉलो केलं पाहिजे, अनुकरण केलं पाहिजे. जसं ब्रह्मा बाबांनी काय केलं, तुरंत दान महापुण्य. मग बाबांनी काय केलं, जेव्हा बाबांना ज्ञान मिळालं, बाबांचा विश्वास बसला की हा, हे प्रत्यक्ष शिवबाबांचं कार्य आहे आणि बाबांनी जसं सांगितलं तसं त्यांनी प्रत्येक गोष्ट अंमलामध्ये आणली, आचरणात आणली आणि बाबांना प्रत्येक कार्यामध्ये ते फॉलो करत राहिले. मग ते जरूर आहे की लवकरच बाबांच्या समान बनले आणि बाबांच्या समान बनून इतरांना पण काय केलं, त्यांनी प्रेरणा दिली. जसं बडी दादी होत्या, जानकी दादी होत्या, आपले वरिष्ठ भाई आहेत, अनेक दादी होत्या. त्यांनी पण काय केलं, प्रत्येक कार्यामध्ये बाबांचं अनुकरण केलं आणि अनुकरण करून त्यांनी पण इतरांना आपल्या समान बनवलं. आपल्या समान बनवलं म्हणजे ते पण बाबांच्या समान लवकरच बनले. तसं बाबांनी सांगितलंय की तुम्हाला पण बाबांच्या समान बनायचंय आणि बाबांच्या समान बनण्यासाठी बाबांच्या कार्यामध्ये आपल्याला लक्ष ठेवायचंय की बाबांनी ज्या दिवशी जी गोष्ट सांगितली त्या दिवशी जर आपण ती विशेष केली तर त्याचे मार्क्स आपल्या भाग्यामध्ये जमा होतात. जसं बाबांनी सांगितलं की तुरंत दान महापुण्य.
मग ती विधी जर आपण आपल्यामध्ये अंमलात आणली तर जरूर आहे त्याची विशेषता ती आपल्यामध्ये लगेच भरली जाईल आणि ते वरदान पण आपल्याला लागू होईल आणि ते वरदान आपल्याला बाबांच्या कार्यामध्ये पुढे घेऊन जाईल. 10वी पॉइंट आहे, सदा परिवर्तन शक्ति को यथार्थ रीति से कार्य में लगाने वाली श्रेष्ठ आत्मा होना। इसी परिवर्तन शक्ति से सर्व की दुआएं लेने के पात्र बन जाते हैं। जैसे घोर अंधकार जब होता है उस समय कोई रोशनी दिखा दे तो अंधकार वालों के दिल से दुआएं निकलती है ना, ऐसे जो यथार्थ परिवर्तन शक्ति को कार्य में लगाते हैं उनको अनेक आत्माओं द्वारा दुआएं प्राप्त होती है और सबकी दुआएं आत्मा को सहज आगे बढ़ा देती है। ऐसे दुआएं लेने का कार्य करने वाली आत्मा हूँ, यह सदा स्मृति में रखो। तो जो भी कार्य करेंगे वह दुआएं लेने वाला करेंगे। बाबांनी म्हटलं की सतत परिवर्तन, मला माझं परिवर्तन करायचंय, मला इतरांचं परिवर्तन नाही बघायचं, मला माझं परिवर्तन करायचंय बस। मैं एक परिवर्तन करने वाली श्रेष्ठ आत्मा हूँ आणि मला काय करायचंय, मी परिवर्तन केलं तर इतरांच्या दुआ मला मिळत राहतील। जसं आता घरामध्ये अंधकार आहे, आपण बाहेरून आलो, लाईट लावली की साऱ्या घरामध्ये लगेच प्रकाशच प्रकाश होतो। तसं बाबांनी काय म्हटलं की आता आपल्या जीवनामध्ये खूप अज्ञानाचा अंधकार होता, पण आता मी बाबांची बनले। बाबांनी काय केलं, माझ्या जीवनामधला अंधकारच दूर केला आणि आता मला काय बनवलं, बाबांनी एक लाईट बनवलं, प्रकाशित बनवलं आणि मला काय करायचं आहे, इतरांच्या जीवनामधला जो अंधकार आहे तो अंधकार मिटवण्यासाठी बाबांनी मला निमित्त बनवले। मग सतत ही आठवण मला ठेवली पाहिजे, जे पण मला कार्य करायचं आहे त्या कार्यामध्ये मला इतरांच्या दुआ प्राप्त झाल्या पाहिजे आणि त्या दुआ मला पुढे घेऊन जातील। हा अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे। दुआएं मिलती है श्रेष्ठ कार्य करने से, तो सदा यह स्मृति रहे कि सबसे दुआएं लेने वाली आत्मा हूँ। यही स्मृति श्रेष्ठ बनने का साधन है। यही स्मृति अनेकों के कल्याण के निमित्त बन जाती है। तो याद रखना कि परिवर्तन शक्ति द्वारा सर्व की दुआएं लेने वाली आत्मा हूँ। बाबांनी आपल्याला चेक करायला सांगितलं की मी सगळ्यांच्या दुआ घेणारी पात्र आत्मा आहे आणि मग त्या दुआ मला घेण्यासाठी ती श्रेष्ठ आत्मा बनण्याचं एक साधन बाबांनी मला दिलेलं आहे की अनेकांच्या कल्याणासाठी मी निमित्त बनलेली। मग ही आठवण जर मी ठेवली तर माझ्यामध्ये ते परिवर्तन पण होईल आणि सगळ्यांच्या दुआ पण मला प्राप्त होतील। ग्लोबल को ऑपरेशन प्रोजेक्ट की मीटिंग का समाचार बाप दादा को सुनाया। बाप दादा खुश होते, इतना मिलकर प्लान बनाते हो, वो प्रैक्टिकल में ला रहे हो और लाते रहेंगे। बाप दादा को और क्या चाहिए, इसलिए बाप दादा को पसंद है। बाकी कोई मुश्किल तो बाप दादा सहज कर सकते हैं। यह बुद्धि का चलना भी एक वरदान है। बाबांनी सांगितलं की बाबांना पण नवीन नवीन प्रकारची सेवा आवडते, मग बच्चे पण तेवढे पॉवरफुल बाबांच्या कार्यामध्ये बाबांनी निवडले, म्हणून बाबांनी सांगितलं
सांगितलं की मला पण आवडतं की जे मुश्किल कार्य ते एकदम बाबा सहज करून देतात आणि ते प्रत्येकाच्या बुद्धीला एक वरदान मिळालेलं असतं की बाबांच्या कार्यामध्ये काही ना काही नवीनता केली पाहिजे. सिर्फ बैलेंस रख करके चलो, जब बैलेंस होगा तो बुद्धि निर्णय बहुत जल्दी करेगी और 4 घंटे जो डिस्कस करते हो उसमें 1 घंटा भी नहीं लगेगा, एक जैसा ही विचार निकलेगा। लेकिन यह भी अच्छा है, खेल है, कुछ बनाते हो कुछ तोड़ते हो, इसमें भी मजा आता है। भले प्लॅन बनाव ते रिफाईन करू. मग प्लॅन बनवतात बच्चे आणि मग जेव्हा एकत्रित येतात, मीटिंग होते आणि जिथं 4 घंटे लागतात तिथं एकाच घंट्यामध्ये ते मीटिंग फायनल होऊन ते लगेच रिफाईन बनवतात. मग काही त्याच्यामध्ये हं, जे नको असलेले पॉइंट ते काढून टाकतात आणि जे योग्य आहे ते सगळ्यांच्या समोर मांडतात आणि मग दादी त्याला फायनल करतात आणि मग येस म्हणून करेक्शन होतं आणि मग त्या कार्याला पुढे सुरुवात होते. बिजी तो रहते हो, सिर्फ बोझ नहीं महसूस करो, खेल करो, टाइम कम है, जितना कर सकते हो उतना करो, यह सेवा भी चलती ही रहेगी। जैसे भंडारा बंद नहीं होता, यह भी भंडारा है, अविनाशी चलता रहेगा। अगर किसी कार्य में देरी होती है तो और अच्छा होना होगा, तब देरी होती है। बाकी मेहनत कर रहे हो, सुस्त नहीं हो, इसलिए बाप दादा उल्हाना नहीं देगा। जसं बाबांनी सांगितलं की प्लॅन बनवत राहा, प्लॅन मांडत राहा आणि त्याची चर्चा करत राहा, त्याच्यामधून काही ना काही फळ हे निश्चितच मिळत राहतं. जसं बाबांनी सांगितलं की भंडारा मधुबनला तर आता तरी लॉकडाऊन मुळे थोडीशी संख्या कमी जाते, 4 ठिकाणी प्रोग्राम चालू असतात. पण लॉकडाऊन मध्ये ज्या वेळेला गेल्या वर्षी काहीच नव्हतं, फक्त तिथलीच लोक सगळे तपश्चर्या करत होते आणि मग भंडारा तर कधी बंद राहिलाच नाही ना. आणि जेव्हा मोठी मोठी कार्यक्रम होतात त्यावेळेला 8 दिवसाला 15 दिवसाला कार्यक्रम हे चालूच राहतात मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि मग त्याच्यामध्ये सफलता पण तेवढीच मिळते, त्या बच्चांना पण तेवढीच खुशी होते, मधुबन मध्ये रेमझिम पण चालत राहते. तसं बाबांनी सांगितलंय की मग बाबांचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये कुणी सुस्त बनायला नको, कुणी उल्हाणा द्यायला नको, म्हणून मग बाबांनी सांगितलंय की हा अविनाशी भंडारा चालूच असतो. मग ज्ञानाचा भंडारा पण हा काही कमी नाहीये, बाबा रोज आपल्याला ज्ञान देतच राहतात. मग त्याला म्हटलेले बाबांनी अविनाशी ज्ञानाचा भंडारा, कोट भंडारा, आणि तो सतत चालूच राहतो, तो काही बंद होणारा नाहीये. म्हणून बाबा आपल्याला नेहमी म्हणतात की जब तक जीना है तब तक ज्ञान अमृत पीते रहना है. अच्छा, आज का वरदान है सदा एक रस संपन्न मूड में रहने वाले पुरुषार्थी सो प्रालब्धि स्वरूप भव. सदा एक रस संपन्न मूड में रहने वाले पुरुषार्थी सो प्रालब्धि स्वरूप भव. बाप दादा वतन से देखते हैं कि कई बच्चों के मूड बहुत बदलते हैं, कभी आश्चर्यवंत की मूड, कभी क्वेश्चन मार्क की मूड, कभी कंफ्यूज की मूड, कभी टेंशन, कभी अटेंशन का झूला, लेकिन संगम युग प्रालब्धि युग है, न कि पुरुषार्थी। इसलिए जो बाप के गुण वही बच्चों के, जो बाप की स्टेज वही बच्चों की, यही है संगम युग की प्रारब्ध। तो सदा एक रस एक ही संपन्न मूड में रहो
तब कहेंगे बाप समान अर्थात प्रालब्धी स्वरूप वाले। बाबा पण बच्चांना पाहतात वतन मधून की बच्चांचा कसा मूड बदलत राहतो. कवी एकदम आश्चर्यवंत की मूड असते, खूप आश्चर्यचकितचा मूड. आणि कवी कधी लगेच क्वेश्चन मार्कचा मूड असतो, कधी एकदम गोंधळून गेलेला मूड असतो, कधी एकदम टेन्शन मध्ये, तर कधी एकदम अटेन्शन मध्ये. नाही आता असंच करायला पाहिजे, खूप टेन्शन मध्ये वेळ गेला, आता अटेन्शनच्या मूड मध्ये राहत. मग बाबांनी म्हटलंय की आता संगम युगाची प्रारब्धाची युग आहे आता, आणि पुरुषार्थ. मग आता पुरुषार्थ करायचा आहे आपल्याला, पण तो कसा असला पाहिजे, बाबांच्या गुणांच्या समान असला पाहिजे. मग बाबांची स्टेज काय होती, संपन्नतेची स्टेज होती, तर तशी स्टेज आता आपल्याला बनवायची. मग आता संगम युगावरती जसा पुरुषार्थ आपण करणार, त्याची प्रारब्ध आपल्याला ती भविष्यामध्ये मिळणारच आहे. मग सतत आपली स्थिती कशी असली पाहिजे, एक रस संपन्नतेच्या मूड मध्ये असली पाहिजे. तेव्हा बाबांच्या समान आपण सहज बनवू शकतो. स्लोगन आहे, बाप दादा के हाथ में बुद्धि रूपी हाथ हो, तो परीक्षाओं रूपी सागर में हिलेंगे नहीं। बाप दादा के हाथ में बुद्धि रूपी हाथ हो, तो परीक्षाओं रूपी सागर में हिलेंगे नहीं. बाप दादांच्या हातामध्ये आपला बुद्धिरूपी हात देऊन टाकायचा. किती जरी परीक्षा आल्या तर त्या परीक्षा तो सागर आपल्याला काही हलवू देणार नाहीये. म्हणून सतत एक बल एक भरोसा आपला असला पाहिजे. अच्छा, ओम शांती. तपते मन को मेरी आत्म तृप्ति मिली, बुझ रहे दीप को जैसे दीप्ति मिली। तपते मन को मेरी आत्म तृप्ति मिली, बुझ रहे दीप को जैसे दीप्ति मिली। जब पड़ी आपकी दृष्टि हम पर प्रभु, जब पड़ी आपकी दृष्टि हम पर प्रभु, जैसे जीवन मिला ज्योति जगती मिली, जैसे जीवन मिला ज्योति जगती मिली, जैसे जीवन मिला ज्योति जगती मिली। तपते मन को मेरे रात अंधियारी थी, राह भटकन भरी, नन्ही सी नाव थी वो भी टूटी हुई। पार करना गम को सुगम था नहीं, पतवार मेरी मुझसे छूटी हुई। पार सागर हुए, पार सागर हुए, पार सागर हुए, पार सागर हुए।
ऐसी शक्ति मिली, बुझ रहे दीप को जैसे दीप्ति मिली, तपते मन को मेरे। तप का फल है मिला, प्रभु कृपा हो गई, छट गया है अंधियारा, नई सुबह हो गई। जन्मों के पुण्य मेरे आज उदय हो गए, जीवन की हर डगर उजियारी हो गई। ज्ञान चक्षु खुले, दिव्य दृष्टि मिले, ज्ञान चक्षु खुले, दिव्य दृष्टि मिले, बुझ रहे दीप को जैसे दीप्ति मिली, जब पड़ी आपकी दृष्टि हम पर प्रभु, जब पड़ी आपकी दृष्टि हम पर प्रभु, जैसे जीवन मिला, ज्योति जगती मिली, जैसे जीवन मिला, ज्योति जगती मिली, जैसे जीवन मिला, ज्योति जगती मिली, तपते मन को मेरे आत्म तृप्ति मिली, बुझ रहे दीप को जैसे दीप्ति मिली, तपते मन को मेरे आत्म तृप्ति मिली, बुझ रहे दीप को जैसे दीप्ति मिली, तपते मन को मेरे आत्म तृप्ति मिली, बुझ रहे दीप को जैसे दीप्ति मिली। ओम शांति।